महादू मानकर यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर बिनविरोध निवड। पुढील वर्षासाठी हरिश्चंद्र पाटील यांची निवड जाहीर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती जयप्रभा म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक पार पडली। या निवडणुकीत महादू मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। महादू मानकर हे तालुक्यात स्वर्गीय मोहनभाई पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत। गेल्या 15 वर्षांपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून याआधी त्यांनी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे। त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ बाजार समितीला होईल असे जाणकारांचे मत आहे। सभापती पदासाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता सकाळपासूनच भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या 5 मिनिटे आधी खासदार धैर्यशील पाटील यांनी महादू मानकर यांच्या नावाची घोषणा केली। तसेच पुढील वर्षासाठी हरिश्चंद्र पाटील हे सभापती असतील असेही त्यांनी स्पष्ट केले। दुपारी 2 वाजता सभापती पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यानंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी महादू मानकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। मावळत्या सभापती जयप्रभा म्हात्रे यांनीही नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य DB पाटील आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाई मोहनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1968 पासून सतत कार्यरत करत आलो। त्यानंतर दादा धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय कार्य करत होते ते करत आलो। आपले त्यांचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आता आम्ही कार्य करत आहोत। स्वर्गीय मोहनराव पाटील यांनी आजपर्यंत गेली 15 वर्षे आमचे शरद पवार इथे बसलेत त्यांच्यावर बरोबर 15 वर्ष उपसरपंच पद भूषणाचा कार्य मला करायला मिळालं। तसेच आमच्या स्नेहसागर मच्छीमार सोसायटीचं चेअरमन पद आजही माझ्याकडे आहे। किसान सहकारी भात गिरण ही सुद्धा मी चेअरमन आहे। जिल्हा मच्छीमार संघावर सुद्धा स्वर्गीय भाई मोहनराव पाटील यांच्या कारकिर्दीत मला जिल्हा मच्छीमार संघावर जाण्याची सुद्धा संधी मिळाली आणि आज पेन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड केल्याबद्दल मी वरिष्ठांच्या आणि सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो।